सकाळची मस्त गुलाबी हवा आणि कवळं ऊन. पुन्हा अशी गाडी आपली चहा नाश्त्यासाठी हॉटेलवर थांबली आणि असं बघायला आणि फील करायला खूप भारी वाटतंय. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल. आपण नाशिक रोडला उतरलो होतो. आपण तुलसी एक्सप्रेसने नाशिक रोड पर्यंत प्रवास केला आणि विचार केला आता पुण्याला जायचंय मला, तर एखादा ब्लॉग बनवूयात आपल्या लालपरीने. बऱ्याच दिवसानंतर लालपरी बघतो तर भारी वाटते. तर आज आपण प्रवास करणार आहोत नाशिक रोड ते पुणे. तर आपला असा प्रवास होणार आहे. बघूया कोणती गाडी तर भरपूर आहे इथून नाशिक रोड वरून. आता जराशी थंडी जरा इथं कमी अशी टोचणारी थंडी सहन केली नाही, त्याच्यामुळं नाशिकची थंडी एवढी काय वाटत नाही. म्हणजे आपली जी महाराष्ट्रामध्ये थंडी एकदम गुलाबी थंडी असते. आता ही बघा, ही इगतपुरी पुणे गाडी, ही सिन्नर शहादा गाडी धुळे मार्गे जाते. हे बघा, ही नाशिक वाई गाडी. हिचा मार्ग बघा मंचर, राजगुरुनगर, स्वारगेटवरून ही पुढे वाईला जाते. तर चहा वगैरे घेऊया आणि पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. खरं म्हणजे युपीला गेलो, तिथं राहिलो, पण तिथली थंडी आणि इथल्या थंडीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. खरं सांगू मित्रांनो, आपला महाराष्ट्र सगळ्यात बेस्ट आहे राहण्यासाठी. तुम्ही बाहेर फिरून बघा, मग तुम्हाला समजेल मी असं का म्हणतोय. एक चहा द्या ना. या मग नाशिक मधला सकाळचा स्पेशल चहा घ्यायला. वा. तर ही लागली बघा समोर पेठ नाशिक पुणे आणि पलीकडे आहे नाशिक गारगोटी. ही गाडी एकदम फास्ट मध्ये घेऊन जाईल आपल्याला. तर आपल्याला गाडी भेटली नाशिक गारगोटी आणि पुढेच बसले मुद्दामून, कारण की इथून आपल्याला रेकॉर्ड वगैरे करता येईल. त्यामुळे आता टाइम सांगतो तुम्हाला किती झालाय. 7:22 झालेले आहेत आणि ही गाडी फास्ट जाते, गॅरंटी आपल्याला. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला स्वारगेटला पोहोचायला. तर पहिल्यांदाच मंडळी आपण एसटीचं ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे. आता तुम्हाला ते रिसिप्ट दाखवतो कशी येते. आता ह्याच मोबाईलमध्ये माझं जीपे वगैरे होतं, त्याच्यामुळे मला रेकॉर्ड नाही करता आलं. त्यामुळं हे बघा, इथं ठिकाणी तुम्हाला UPI वगैरे दिसत असेल. UPI 305 रुपये झाले माझं तिकीट नाशिक रोड ते स्वारगेटपर्यंत. तर आला आहोत मंडळी आता आपण संगमनेरमध्ये आणि संगमनेरमध्ये गारगोटी गाडीचा टाइम आहे बघा 8:36 आणि ही गाडी आपली सिन्नर बायपासने जाते. ही गाडी एकदम फास्ट आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण पोहोचून जाईल. गाडीला काही एवढी गर्दी नाहीये, आरामशीर प्रवास होता आणि पुशबॅक सीट असल्यामुळे काही टेन्शन नाहीये प्रवासाचा. या ठिकाणी आपण नाश्ता केला होता, आठवत असेल तुम्हाला, 40गाव गाडीमध्ये प्रवास करत होतो तेव्हा. आणि आपण पुढे मनमाडला चाललो होतो. गाडी पुढे थांबलंच नाश्त्याला, पण भूक लागली होती त्याच्यामुळे 2 वडापाव घेतलेले आहेत, पाहू शकता. रात्री आपण जेवण केलं होतं, त्यानंतर फक्त चटरपटर खाल्लं होतं. आणि आता भूक लागली आणि एकदम गरम गरम वडापाव आहेत संगमनेरचे. या वडापाव खायला.
ट्रकने टोल कोणते काय प्रॉब्लेम असेल त्याचा आपण रिव्हर्स जाऊन पुन्हा पलीकडच्या लेनमधून येणार. तर मंडळी गाडी इथं थांबलेली आहे हॉटेल फाउंटनला. एक 10-15 मिनिटं गाडीचा स्टॉप आहे आपल्या. मागाशीच 2 वडापाव खाल्ले त्याच्यामुळे काय आता काय खाणार नाहीये मी. प्रॉपर जेवण आपण घरी गेल्यावर करणार आहोत. तर इथं फक्त चहा घेऊयात आणि त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आणि तुम्हाला पण आवडतं ते म्हणजे इथं लागलेल्या गाड्यांचे बोर्ड बघणं. तर चला आपण बघूया आता कोणत्या कोणत्या गाडी इथं लागलेल्या आहेत. त्या आहे बघा पुणे नाशिक. ही पण पुणे नाशिक. पलीकडची आहे ही आहे नाशिक पलूस. ही गाडी आहे नाशिक मसवड. ही आहे बघा इगतपुरी पुणे. तिचा मार्ग बघा भंडारदरा राजूर अकोले आणि पुढे संगमनेर मार्गे पुण्याला जाते. शिवनेरी लागली बघा. नाशिकवरनं आली पुण्याला चालली. विना वाहक विना थांबा जगी गाडी. बहुतेक ट्रिप वगैरे चालली असेल. तर आतापर्यंत स्वेटर जर्किंग टोपी अजून काय काय घातलं होतं कारण की थंडीची एवढी होती. आणि आता पहिल्यांदा गाडीमध्येच काढलं तसा स्वेटर मी. मस्त अशा गुलाबी थंडीचा आनंद घेतोय. एकदम भारी वाटतंय बरं का. मस्त वाटतंय. आता जे गाडीत जेव्हा बसलो मी तेव्हा पाकिट बघितलं तर फक्त 250 रुपये माझ्या पाकिटामध्ये राहिले होते. आणि मी गाडीतनं उतरणार होतो खाली. म्हणलं आता कॅश नाहीये माझ्याकडे काय करायचं. तर कॅश काढा वगैरे जाणार होतं पण कंडक्टरना पहिलं बोललो मी की माझ्याकडे एवढे एवढे पैसे तर चालेल का ऑनलाईन होईल का. तर ते म्हणले ऑनलाईन होते. आणि आपण पहिल्यांदाच ऑनलाईन पेमेंट करून एस टीमध्ये प्रवास करत आहोत. म्हणजे आता तुमच्याकडे सुट्ट्या असू नसू किंवा कॅश असेल नसेल तर तुम्ही एस टीमध्ये ऑनलाईन तिकीट काढून प्रवास करू शकता. हो 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 मस्त क्वांटिटी भेटली चहाची. आणि इथले नाश्त्याचे जेवणाचे रेट्स बघा तुम्ही. अपेक्षा नव्हती केली की चहाची एवढी क्वांटिटी भेटल 20 रुपयामध्ये. क्वांटिटी आणि क्वालिटी पण चांगली बरं का चहाची. सकाळी पण चहा घेतला होता आपण नाशिक रोडला आणि त्याच्यानंतर संगमनेरमध्ये वडापाव खाल्ला आणि आता पुन्हा एकदा चहा घेतलाय. चहा म्हणजे जरा जास्त झालं बरं का पण आळस जावावा झोप लागू नये तात्पुरती तरी म्हणून चहा घेतलाय पुन्हा एकदा. सकाळची मस्त गुलाबी हवा आणि कवळं ऊन. पुन्हा अशी गाडी आपली चहा नाश्त्यासाठी हॉटेलवर थांबली आणि असं बघायला आणि फील करायला खूप भारी वाटतंय. मस्त. ही आली आहे इलेक्ट्रिक नाशिक ते पुणे शिवाई गारगोटी आकाराची. कोल्हापूर विभाग येतो आपला. आणि स्वारगेट वरून सुद्धा तुम्हाला भरपूर गाड्यात बरं का गारगोटीसाठी आणि अशाच गाड्यात. तर आता पुढे लागेल आपल्याला आळीफाटा नारायणगाव मंचर राजगुरुनगर आणि मग शेवट स्वारगेट. मंडळी गाडी तर बघा तुम्ही किती गच भरली आहे. एकदम खचाखच भरली आहे. ही चालली आहे बघा पुणे नाशिक.
साठी लाईन बघा इथं. आता 26 जानेवारी आणि सलग 2 दिवस सुट्टी असल्यामुळे भरपूर गर्दी गाड्यांना. साताऱ्याला पण बघा तुम्ही लाईन किती. ना आळेफाटा, नारायणगाव, ना मंचर, राजगुरुनगर. डायरेक्ट गाडी वाकडेवाडीला आली 12 वाजून 2 मिनिटांनी आणि डायरेक्ट स्वारगेटला. तर असा स्टॉप होता गाडीचा आपल्या. आणि आता आपण पोहोचलो आहोत. 7:30ला आपण निघालो होतो नाशिक रोडमधून. आणि आता टाइम बघा किती झालाय, 12 वाजून 26 म्हणजे 12:30 वाजलेत आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. जास्त मी काही जाऊ शकलो नाही, स्टँडला वगैरे गेलीच नाही गाडी त्याच्यामुळं. तर हा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. कसा वाटला तुम्हाला प्रवास कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया. जय महाराष्ट्र.